अनुष्का बघा इथे अजून झोपली आहे, म्हणजे दुपारी जेवली तशीच झोपली आहे. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि मी इथे दूध हे तापवायला ठेवलं आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर रुपाली. आणि संध्याकाळचे वाजले 5:30. अनुष्काला मी मगाशी उठवत होती पण ती काय उठली नाही. मी आता दूध गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यानंतर मी चहा बनवते आणि त्यानंतर मी खाली जाते कारण खूप बोर होतं आहे, कंटाळा आला आहे. अनुष्का पण खूप कंटाळली आहे कारण तिला इथे कोणी फ्रेंड्स नाही आहेत. इथे आम्ही बाहेर आलो आहे आणि इथे अनुष्का खाते केक. इकडे जास्त दुकानं नाही आहेत, थोडीफार आहेत. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळ झाली आहे आणि सकाळचे वाजले 10:30 आणि आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि मला रेडी व्हायचं आहे. फक्त रेडी होते, कपडे चेंज करते आणि मग आपण जाऊया अनुष्काच्या शाळेमध्ये. कारण अनुष्काच्या शाळेत आज मिळणार आहे अनुष्काला युनिफॉर्म, त्याच्यासाठी चाललो आहे आपण. बांध टाकता. हां बरोबर आहे. केस फायनली आमच्या अनुष्काने टाय बांधलेली आहे. बघू रेडू झाली बरोबर. अगं होती ना अगं आता बरोबर. ते घे दूध पी. आज आहे नेक्स्ट डे आणि आज रविवार आहे आणि मी आताच उठली. वाजले 9:30. ब्रश वगैरे केला झाला माझा. आता मला नाश्ता बनवायचा आहे, नाश्ता आणि चहा. अनुष्का इथे झोपली आहे कारण उद्यापासून आता पुन्हा तिची शाळा चालू होईल आणि मग 6 वाजता उठावं लागतं तिला. तर आज झोपू दे, मी नाश्ता. तर आता मला बनवायचं आहे जेवण. त्याच्या आधी मी लादी वगैरे पुसून घेते, आंघोळ करते आणि साफसफाई करून घेते आणि नंतर मग जेवण बनवते आणि मग जेवतो. इथे मशीन लावली आहे. मशीनला इकडे जागा नाही आहे, आतमध्ये लावण्यासाठी ना प्लग नाही आहे बाथरूममध्ये, तर मी बाहेरच इथे लावली आहे. इथे वरती प्लग काहीतरी जुगाड करून इथे लावलं आहे आणि इथे प्लग आहे हा एक, याला लावलं आहे. आतमध्ये बाथरूममध्ये प्लगच नाही गेलं आहे त्यांनी. हे बघा इथे पसारा झोपली अजून. इकडे साईडला मी इथे चहा पीत होतो, सगळं इथे पडलेलं आहे आणि इथे आहे ही पोरगी. उठ अनुष्का. बघा वांग भरलेलं बनवलंय सुक्क आणि इथे बनवणार आहे मी ही कारल्याची भाजी. तर आता आम्ही बाहेर चाललो आहे. मी रेडी झाली आहे, फक्त मला केस वगैरे विंचरायचे आहेत आणि अनुष्का झोपली आहे, तिला उठवते. त्या दिवशी मी बाहेर गेली होती, म्हणजे आम्ही गेलो होतो बाहेर पण लेट झालेला, रात्र झालेली, त्याच्यामुळे मी गेली नाही पुढे कारण परत रिक्षा मिळेल ना मिळेल मला माहिती नाही इथलं अजून. तर मी आता जाऊन येते, बघते. मेन म्हणजे इथे कुठे दवाखाना वगैरे जवळपास आहे की नाही ते बघायचं आहे मला. आणि गिरण वगैरे असं भाजीपाला तरी ते थोडाफार मिळतो, त्याच्यामुळे टेन्शन नाही. तर बघूया, आता जाऊन येते थोडं बाहेर. आमची अनुष्का उठलेली आहे. किती उंच आहे बघ, एवढी छोटी. ओय होय बोगे. आम्ही स्टेशनला आलेलो आहे आता. तर गाईस आम्ही घेतलेलं आहे सामान, खूप सारं भाजी वगैरे घेतलेली आहे. तर आता घरी चाललो आहे. हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग.